अर्न करतोय तेव्हा माझा पैसा कुठं जातोय ना मला अजिबात कळत नाही. शाळेत जाताना आई वडील जर का मला ₹2 द्यायचे तर आय वुड हॅव बीन लाईक ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. सॅटिस्फाईड नाहीये. नाही, इट्स नॉट अबाउट सॅटिस्फॅक्शन. आणि मी इथं डिबेट करणार नाही की आपण आपल्या मुलांवर डिपेंड राहावं का, आपण आपल्या स्पाऊसवर डिपेंड राहावं का. पण चुकीचा माइंडसेट ना हा. नाही, चुकीचं नाही, ही फॅक्ट आहे. म्हणजे महिन्याला 2, 3, 4, 5 लाख कमवून सुद्धा त्यांचे वॉन्ट्समध्ये इतके पैसे गेलेत की त्याला लिमिटच नाही आहे. दे स्टील इन डेप. दे आर ऑलवेज इन डेट. नाव प्रोफेसर माझा एक बेसिक प्रश्न आहे. नाव आय हॅव स्टार्टेड ॲट 24th एज. आय एम 24 राईट नाव. मी आता 2025 मध्ये स्टार्ट केलं. सो आत्ता स्टार्ट केलं. सो एम आय टू लेट ऑर एम आय टू अर्ली? सो हाय गाईज, माझं आत्ता वर्ष आहे 24 आणि म्हणतो ना आपण की इट्स नेवर टू लेट बट समटाईम्स इट्स लेट. त्यामुळे मला असे बरेच प्रश्न पडलेले आहे आयुष्यात की बाबा आत्ता सध्या ज्या वयात आहे मी त्या वयात बाकीच्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत, पण आता सध्या फॅमिली प्रेशर म्हणा, सोसायटल प्रेशर म्हणा. वन थिंग विच ट्रिगर्स मी, और वन थिंग विच इज मोटिवेटिंग मी राईट नाव इज द मनी. पण जेव्हा विषय पैशाचा येतो तेव्हा माणसाला कळत नाही की तो पैसा कसा वापरावा, कुठं वापरावा, कुठल्या पद्धतीत वापरावा. आणि आय फील की ॲट द एज ऑफ 24 आय शूड नाव थिंक ऑफ इन्व्हेस्टमेंट, सेविंग्स. अँड सो आय वॉज व्हेरी कन्फ्यूज. मी खूप कन्फ्यूज होतो. मी खूप ब्रेनस्टॉर्मिंग केलं. मी बरेच यूट्यूबवरती व्हिडिओज पाहिले. मी बरेच क्रिएटर्सला फॉलो करतो. बट आय वॉज नॉट गेटिंग वॉट आय वॉन्टेड. म्हणजे मला माझं एक्सपेक्टेड आन्सर मला मिळत नव्हतं. अँड देन आय थॉट की जसं एक कॅज्युअली वेमध्ये आपण का नाही चर्चा करू शकत आणि ती चर्चा तुमच्यापर्यंत पाठवू शकत. दॅट्स वाय आज चाय पे चर्चामध्ये टुडे आय विथ मी द वन ऑफ द मोस्ट रिनाउंड CEO ऑफ सातारा, CA प्रफुल्ल शाह सर. हॅलो सर, से हाय टू द कॅमेरा अँड माय पीपल. सो ही इज विथ मी टुडे. मी त्यांना सहज एक कॉल केला की सर मला बरेच कन्फ्युजन्स आहेत आणि वी हॅड अ गुड कॉन्व्हर्सेशन. आणि त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मला असं वाटलं की अरे इफ ही इज टेलिंग मी सो मच, ही इज ॲडिंग सो मच व्हॅल्यूज इन माय लाईफ अँड वाय शुड आय नॉट ॲड द सेम व्हॅल्यूज इन युअर लाईफ ॲज वेल. सो आज प्रफुल्ल सर माझ्यासोबत आहे. बट आजचा पॉडकास्ट थोडा वेगळा असणार आहे. आज जे काय असणार ते लाईव्ह असणार आहे. म्हणजे मी माझ्या वयाच्या अनुसार किंवा मला जे प्रश्न पडतात त्याचे मी उत्तर त्यांना जाणून घेणार आहे, जेणेकरून सगळ्यांनाच त्यांचे लाईफ प्रश्न मिळणार आहे. सो हाय सर, वेलकम टू पॉडकास्ट. सो राईट नाव आय एम डुईंग अ जॉब अँड ऑल्सो थिंकिंग ऑफ अ बिझनेस इन नियर फ्युचर. म्हणजे मी आता जॉब पण करतोय, पण तुम्हाला माहिती आहे बिझनेस असावा एखादा. बरोबर. सो त्यामुळे जेव्हा मी अर्न करतोय तेव्हा माझा पैसा कुठं जातोय ना मला अजिबात कळत नाही. आणि त्यात मला कळतंय की बाबा ह्यातला जो आलेला पैसा आहे तो कसा वापरावा, कुठं वापरावा, ह्यातले किती मी वाचवले पाहिजे, किती स्पेंड केले पाहिजे. आणि मग एक खूप मोठा प्रश्न पडतो की नक्की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. बाबा लोकांना, काही लोकांना आईचं आई पण नसतो माहिती, काही लोकांना इन्व्हेस्टमेंट सगळं माहिती असतं, स्टील ते चुकतात. सो अकॉर्डिंग टू यू व्हॉट डू यू रिअली मीन बाय इन्व्हेस्टमेंट, हाऊ वी शुड डू इट अँड वाय शुड वी डू इट? बरोबर. सो अथर्व, सुरुवात एक अशी व्हायला पाहिजे की आपल्याला ना हा जो फेज आहे, राईट, म्हणजे मी तुझ्या इच्छा असताना मला आज असं जाणवतं की यार आपल्याला कोणीतरी सांगायला जर का असतं ना, राईट, तर दॅट वुड हॅव बीन अ मिरॅकल आजच्या तारखेला. राईट. असं नाही आहे की मी कधी प्लॅन्स नाही केले, पण मला हे पहिलं कळलं नाही की मी कोणाला जाऊन भेटावं. बरोबर. कोण मला एक्सप्लेन करू शकेल. ओके, म्हणजे मी CA करताना सुद्धा मला असं भरपूर वेळा वाटायचं Right. की यार मी CA तर झालो, मी CA झाल्यानंतर क्वेश्चन पेपर्स चेक करायचो बरोबर. इन्स्टिट्यूटचे आमच्या. Right. आणि ते चेक करताना मला तपासताना आम्हाला एक मॉडेल आन्सर यायचं. ओके. की ह्या मॉडेल आन्सरप्रमाणे आन्सर असं असेल तर एवढे मार्क द्या. राईट. आणि मी एक्झाम झाल्यानंतर मला नेहमी वाटायचं ह्याच्यात तर मला पैकीच्या पैकी पडणार, ह्याच्यात मला पैकीच्या पैकी पडणार, पण मला मार्क काय तेवढे पडले नाही. ओके. तेव्हा मला जाणवलं की अरे दीज वेअर द पॉईंट्स, दीज वेअर द नोट्स जे आपण ऍड करायला पाहिजे होते. म्हणजे आपल्याला आयुष्यात नेहमी ना तो फेज पास झाल्यानंतर असं कळतं की त्या फेजमध्ये काय करायला पाहिजे होतं
आणि आपल्याला जर का कोणीतरी सांगायला जर का असतं त्या मोमेंटला, बरोबर. तर आपल्याला खूप मोठा फरक पडला असता. राईट. आता एखादी डिग्री अचीव्ह करताना डिग्री मिळाली, तो फेस तिथं संपला. पण आयुष्य असं आहे की इट इज एंडलेस. आणि पैसा कमवण्याला स्टार्ट केल्यानंतर आपण म्हणतो ना, पैसा कमवायची अक्कल पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त तो पैसा आपण कसा आणि कुठे युटिलाइज केला पाहिजे. आणि हाऊ ॲट अ पॉईंट ऑफ टाईम दॅट मनी शुड स्टार्ट वर्किंग फॉर यू. एक्झॅक्टली. म्हणजे ज्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो, बरोबर. किंवा ज्याला आपण असं म्हणतो की डिपेंडन्सी आपली कमी व्हावी आपल्या स्वतःवरती. बरोबर. आणि आपण कमवलेले पैसे हे आपल्याला ॲड होत जावेत, ओके. आपल्या व्हॅल्यूला ॲड करत जावेत. बरोबर. हा फेज किती लवकर आपल्या आयुष्यात येऊ शकतो, राईट. हा पार्ट फार महत्त्वाचा आहे. म्हणजे इट्स नॉट ओनली डिसाइडिंग अबाउट करिअर, की आयुष्यात काय करावं. जसं की मला CA करताना असं झालं की अरे मी आता झाल्यानंतर जॉबला जाऊ का प्रॅक्टिस करू. आणि मी लहानपणापासून बिझनेस केला. आमच्या वडिलांचा बिझनेस होता. मी 3री पासून दुकानात बसतोय. त्यामुळं मी माझ्या वडिलांना बघितलं की ते डब्यात कसे पैसे साठवत होते. मग ते डब्यात साठवता एक अमाऊंट साठल्यानंतर ते म्हणायचे, प्रफुल आता आपण गाडी घेऊ, आता आपण दुकान गाळा घेऊ, आपण कुठे इन्व्हेस्ट करू. तर त्यांची पद्धत खूप वेगळी होती. ते पण एवढे शिकलेले नव्हते, त्यांना सांगणारी लोक कितपत होती. पण मी एवढं शिकलो होतो की पैसे बाजूला काढले पाहिजे, आणि ते तुम्ही साठवले तर ते साठवलेले पैसे तुम्हाला एका पॉईंटला परत यूज होतात. बरोबर. आता विषय असा आहे की 15-20 वर्षापूर्वी, ज्या वेळेला 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला माझे वडील पैसे सेव्ह करायचे, त्यावेळेचं जे काही आपली इकॉनॉमी होती आणि आज जी इकॉनॉमी आहे, एवढा डिफरन्स पडलाय, जमीन आसमानचं. म्हणजे मला आठवते की शाळेत जाताना आई वडील जर का मला 2 रुपये द्यायचे, तर आय वुड हॅव बीन लाईक ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, की आता काय 4 दिवस मी चॉकलेट्स, मला सँडविच खाता येईल, सगळं करता येईल. आजच्या तारखेला मुलांना 100 रुपये पॉकेट मनी सुद्धा पुरत नाही. म्हणजे 100 रुपये पॉकेट मनी माझ्या मुलाला दिल्यानंतर ते म्हटले, पप्पा हे एका दिवसासाठी पुरणार. दिस इज द इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन. राईट. आणि जस्ट इमॅजिन करा, जो माणूस 15,000 रुपये पगार कमवायचा 10 वर्षापूर्वी आणि एका लाईफस्टाईलला जगायचा, तो माणूस आज लाख रुपये कमवून सुद्धा ती लाईफस्टाईल जपू शकत नाहीये. सॅटिस्फाईड नाहीये. नाही, इट्स नॉट अबाउट सॅटिस्फॅक्शन, इट इज अबाउट द व्हॅल्यू ऑफ मनी. साताऱ्यात सुद्धा आज जर का तुम्हाला एखादा फ्लॅट एक 20 वर्षापूर्वी तुम्हाला 1 BHK 10-12 लाखात मिळायचा. बरोबर. आता तोच 1 BHK खूप लांबच्या एरियामध्ये असेल तर 25-30 लाखाला आहे. सिटीमध्ये आला तर तो 40-45 लाखला होतो. इमॅजिन द अमाऊंट ऑफ इन्फ्लेशन. प्रत्येक गोष्टीत इन्फ्लेशन वाढलेलं आहे. बरोबर. मग तुम्ही जे आज त्या तारखेला कमवताय, ते पैसे आजच्या तारखेनंतर 25 वर्षानंतर तुम्हाला ते इन्कम तेवढं पुरणार आहे का? राईट. इफ फॉर सम रिझन तुमचा इन्कम सोर्स बंद झाला, इफ फॉर सम रिझन तुमच्या आयुष्यात जर का मोठा एखादा खर्च आला आणि त्याच्यात तुम्ही साठवलेले पैसे तुमचे गेले, किंवा तुम्हाला कर्ज काढून तो एक्सपेंडिचर मोठा आलेला भागवायला लागला, तर त्याचे लोन फेडण्यात तुमचं आयुष्य जाणार. हा पोर्शन तुम्ही विचारच करत नाही. बरोबर. मग हा विचार न केल्यामुळं आपल्याला असं होतं की मग त्याच्यानंतर आपण आयुष्यभर फक्त पैसे कमवतो आणि वी आर टाईड अप टू अ सिंगल अमाऊंट ऑफ लायबिलिटी. बरोबर. जस्ट इमॅजिन, जे एका काळची पिढी होती त्यांना पेन्शन होती. म्हणजे इव्हन शाळेतल्या शिक्षकांना, अगदी नॉर्मल नोकरी करणाऱ्या लोकांना एक पेन्शन मिळायचं. आपल्याला पेन्शन आहे का? अजिबात नाही. प्रत्येकानं स्वतःला विचारावं की आपल्याला पेन्शन आहे का? नाहीये. आणि मी इथं डिबेट करणार नाही की आपण आपल्या मुलांवर डिपेंड राहावं का, आपण आपल्या स्पाऊसवर डिपेंड राहावं का, आपण अजून कोणावर डिपेंड राहावं का. डिपेंडन्सी इज समथिंग की विच मेक्स यू फील समवॉट लो. ओके. आपण आयुष्यभर स्वतःचं सेल्फ रिस्पेक्टनं जगलेलो असतो. बरोबर. आणि रिटायरमेंट पण अशी व्हावी की आपल्याला सेल्फ रिस्पेक्ट. राईट. मग त्या रिटायरमेंट एजला बरोबर. जर का माझ्याकडं कमवायची माझी जर का ताकद नसेल, बरोबर. मी जर का फिजिकली एवढं काम करू शकणार नाही, मेंटली एवढं काम करू शकणार नाही जेवढं आपण आज करू शकतो, तर त्यावेळेला पॅसिव्ह इन्कम इज द ओनली इन्कम. युअर इस्टेट इज द ओनली वर्किंग कॅपिटल की जे तुम्हाला इन्कम सोर्स क्रिएट करू शकते आणि तुम्हाला सेल्फ सफिशियंट विथ रिस्पेक्ट तुम्हाला आहे या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला जगायला इझी करू शकते. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं यू शुड नीड टू स्टार्ट थिंकिंग फ्रॉम नाव की अरे खरंच मी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का, कुठल्या टाईपचे इन्व्हेस्टमेंट्स केले पाहिजे आणि कुठल्या टाईपची इन्व्हेस्टमेंट करून मला माझं पॅसिव्ह इन्कम स्टार्ट करायचं आहे. सो नाव प्रोफेसर, माझा एक बेसिक प्रश्न आहे. नाव आय हॅव स्टार्टेड ॲट 24th एज. आय एम 24 राईट नाव. मी आता 2025 मध्ये स्टार्ट केलंय. सो आता स्टार्ट केलं. सो एम आय टू लेट ऑर एम आय टू अर्ली? येस. आता इन्व्हेस्टमेंट एक असं आहे ना
आता इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण म्हटलं की भरपूर प्रकार आहेत. बरोबर कोणी सोने चांदी घेतं, बरोबर कोणी बँकेत एफडी करतं, बरोबर कोणी रिअल इस्टेट किंवा ह्याच्यात पैसे गुंतवतं, बरोबर काही लोक बिझनेसमध्ये पैसे लावतात. आणि सगळ्यात जो फेमस पॉईंट आहे तो म्हणजे शेअर मार्केट. हां मग शेअर मार्केटमध्ये म्हणजे आपण काय करतो, आयदर डिरेक्टली शेअर्स घेतो बरोबर काही कंपन्यांचे, Right. किंवा आपण म्युच्युअल फंड मार्केटला टाकतो. ज्या लोकांना जास्त वेळ देता येत नाही आणि स्टेबल कोणीतरी मॅनेज करते फंड्स असा हवा असेल तर सगळ्यात बेस्ट आणि रॉकिंग आयटम जो आजच्या तारखेला आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड. की डोळे दाखवून तुम्ही पैसे लावा, देअर इज समवन हु इज ऍक्टिंग ऑन युअर बिहाफ आणि ही इज मॅनेजिंग मेकिंग मनी फॉर यू इन शॉर्ट. एक्झॅक्टली बरोबर आहे. तर एवढ्या सगळ्या पोर्शन्समध्ये आता सगळ्यात तुम्ही जर का पाहिलं तर सगळ्यात सोपा पोर्शन कुठला यातला पार्ट आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा शेअर्स आणि म्युच्युअल फंड. बरोबर. आता शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायला आपल्याला नॉलेज आहे का? ना मला तर नाही आहे ऑनेस्टली. कमर्शियल नॉलेज किती लोकांना असतं? बरोबर. आहे का नाही? सो विषय असा आहे की जर का कमर्शियल नॉलेज मला आता फुल नाहीये, बरोबर. मला शेअर ट्रेडिंगचं नॉलेज नाहीये, प्रत्येक जर शेअर ट्रेडिंगचा कोर्स करून काम नाही करू शकत, बरोबर. मग अशा वेळेला द सिम्पलेस्ट वे इज Yes. की म्युच्युअल फंड. राईट ब्लॅक टी राईट सफिस येस. या सो द सिम्पलेस्ट वे इज टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल म्युच्युअल SIP आणि म्युच्युअल फंड मध्ये काय डिफरन्स आहे? SIP इज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. Okay. की दर महिन्याला सिस्टमॅटिकली एक अमाऊंट जात राहणार. ओके म्युच्युअल फंडला तुम्ही वन टाइम पण टाकू शकता. तुम्हाला कुठेतरी बोनस मिळाला दिवाळीचा ₹1,00,000 उचलले आणि ऍड करून टाकले म्युच्युअल फंडला. पण नाही, मला दर महिन्याला बाबा मी 25,000 रुपये कमवतो, मला 5,000 रुपये बाजूला काढायचेच आहेत आणि शुअर शॉर्ट काढायचे. Right. तर दॅट इज सिस्टमॅटिकली तू टाकत राहतो. सो दॅट्स SIP. येस. म्हणजे मी माझ्या जेवढ्या क्लायंट्सना किंवा फ्रेंड्सना सांगतो इन्व्हेस्ट करा, मी त्यांना एक टार्गेट सांगतो ओके की तुम्ही सपोज वर्षाला एक 10 लाख रुपये कमवताय, बरोबर तर ऍटलिस्ट एक 3 लाख रुपयेपर्यंत तुमचं मिनिमम इन्व्हेस्टमेंट तिथं जायला पाहिजे. मी एक एक्झाम्पल सांगितलं. Okay. आपण ते बकेट आपण डिस्कशन पॉईंट एक नंतर घेऊ की किती इन्व्हेस्ट करा. एक्झॅक्टली. पण सपोज एक 3 लाख रुपये टाकायचे, Right. तो म्हणतो की प्रफुल माझं इन्कम काही स्टेबल नाही. राईट जेव्हा कधी कधी काही महिन्यात मला खर्च जास्त असतो, काही महिन्यात मला खर्च कमी असतो. Right. उन्हाळ्यात मला लाईट बिल जास्त येईल, Right. 10,000 पण येतं, पण तेच मला हिवाळ्यात मला लाईट बिल 1,000 रुपयेच येतं. हां पण माझं इन्कम फिक्स आहे. मग अशा वेळेला काय करायचं? मग 3 लाख रुपये वर्षाला इन्व्हेस्ट करायला बरोबर महिना 25,000 व्हायला पाहिजे. बरोबर मी दर महिन्याला 25 नाही करू शकत. बरोबर पण त्यावेळेला तुम्ही काय करा, स्टार्ट विथ 10,000 ओनली. राईट 10,000 तरी इझिली जमू शकतं महिन्याला. मग 10,000 प्रमाणे 12 महिने जाऊ देत. बरोबर. आणि ज्या महिन्यात तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे एक्सेस आहे, हां त्या महिन्यात कुठल्या तरी महिन्यात तुम्ही ऍड ऑन करायचं. ओके या महिन्यात मला बोनस 1 लाख रुपये मिळाला, 50 उचलून ऍड करून टाका. तुम्हाला क्रिसमसच्या वेळेला किंवा तुमच्या इयर एंडला कधी कधी सीझन असतो. बरोबर बिझनेसवाल्या लोकांना सिजनेबल इन्कम असतं. बरोबर एखाद्याला पावसाळ्यात रेनकोट विकतो तर त्याला इन्कम जास्त होईल. बरोबर. एखाद्याला दिवाळी म्हणून कापडाच्या बिझनेसला जास्त होईल. तुम्हाला ज्या वेळेला तुमचं टार्गेट एवढं डोक्यात पाहिजे की मला ह्या मोमेंटला तेवढे पैसे ऍड करायचे. राईट बरोबर आहे. बरोबर एखादा प्रोफेशनल व्यक्ती आहे, आर्किटेक्ट आहे, CA आहे, डॉक्टर आहे, त्याला त्यांना ठरवायचं की एखादं मोठं काम केल्यानंतर किंवा एखादं मोठी साईट कंप्लीट केल्यानंतर मला जे मोमेंट इन्कम येणार आहे Right. त्याच्यातनं आल्यानंतर मी एवढी अमाऊंट ऍड करणार आहे. बरोबर आता तुला एखादा प्रोजेक्ट मिळाला, आता तू काम करतोस, तू ऍटलीस्ट प्रोजेक्ट वाईज कर. हां. तुझं इन्कम फिक्स नाहीये. एखाद्या महिन्यात तुला 4 प्रोजेक्ट येतील, एखाद्या महिन्यात एकच प्रोजेक्ट येईल. यू डिसाईड. म्युच्युअल फंड इतकं चांगलं आहे की त्याच्यात तुम्ही सेव्हिंग खात्यासारखे पैसे ऍड करत जाऊ शकता. बरोबर ओके. किंवा तुम्ही सिस्टमॅटिकली दर महिन्याला फिक्स पण करू शकता, बरोबर. RD सारखं. बरोबर ओके. सो इन शॉर्ट बेसिक पॉईंट माझा काय आहे, तुम्ही 500 रुपयाने सुरुवात करा. Okay. म्युच्युअल फंड 500 रुपयाने सुद्धा चालू करताय. बरोबर इट इज अबाउट हॅबिट. या माझं असं म्हणणे की ह्या एजला पहिलं तुम्ही एक हॅबिट स्टार्ट करा बरोबर की मी महिन्याला टाकणारच. पॉइंट आहे 1,000 रुपये तरी माझे जातीलच. एक्झॅक्टली. बरोबर आहे. येस 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 ती हॅबिट पहिली इन्कल्केट करणं, लोकांच्यात ती हॅबिट पहिलं बसवणं, हा पार्ट फार मोठा आहे. which brings me the next point की people aren't worrying about spending, people worry about saving. Is it true? इट्स 100%. सी अकाउंटला एक 5,000 रुपये पडलेत हां आणि तुम्ही कुठेतरी चालता जाता एका मॉलमधनं पास होते आणि तुम्हाला एखादा शर्ट म्हणजे आवडलाच, आवडला 50-50 जरी आवडला, हा तिथं लिहिलेलं असतं की तुम्हाला हा शर्ट आज 70% डिस्काउंटला आहे. बरोबर. बघा 70%. बरोबर आहे बरोबर गरज नाहीये तरी तुम्ही ते 2,000चा शर्ट बाहेर घेऊन येता. अगदी. आणि ते असं वाटतं की अरे अभि नाही तो कभी नाही. अभि नाही तो कभी नाही, मग जगायचं कधी. म्हणजे मला हे खूप जण सांगतात, अरे प्रफुल्ल मग जगायचं कधी. नाही, माझं हेच म्हणणं की तुम्ही जगायचं कधी म्हणायच्या नादात हां. तुम्ही सगळेच पैसे खर्च करता. बरोबर आहे. म्हणजे आणि खर्च करताना तर म्हणजे त्या पॉईंटवर आपण एक वेगळा विषय मांडून परत डिस्कस करूया की हाऊ टू स्पेंड अँड व्हेन टू स्पेंड. हा
कारण स्पेंडिंगवरती कंट्रोल अजिबात. हा पार्ट इतका अवघड झालेला आजच्या तारखेला. बरोबर. आधी असं होतं, मला अजूनही आठवते, दिवाळी आली की आपण खुश व्हायचो. हो. का? दिवाळी आली, आई वडील कपडे घेणार होते आपल्याला. हा, आता ते राहिलेलंच नाहीये. आता मला तुम्ही जाऊन तुम्ही शनिवार रविवार बाहेर पडलात, चुकून मॉलला जर गेलात, हा, तुम्ही बाहेर पाकिट कम्प्लीट मोकळं केल्याशिवाय येतच नाही. साधी माणसं जिम लावतात तर जिमचे इक्विपमेंटसाठी 10,000-12,000 किती 10,000-12,000 सहज करतात. सहज म्हणजे मी जिम 12 महिने जाईल की नाही गॅरंटी माहित नाही. जिम सुरू करायचे ते मला 4 जिमचे शर्ट पाहिजे, पाहिजे. 2 जिमचे शॉर्ट्स Proper पाहिजे, shoes जिमची बॅग पाहिजे, Shoes पाहिजे. प्रॉपर शूज पाहिजे. सो सी इट इज नॉट रॉंग, इट इज अबाउट मोटिवेटिंग युअर. राईट. तुम्ही त्या वस्तू घेता की स्वतःला मोटिवेट करावं आणि मी ते अचीव्ह करावं, बरोबर. ते चांगलंच आहे. पण हे करताना आपल्याला ना असं वाटतं की फ्युचर इज ऑलवेज सिक्युअर्ड. हा, यंग आहात ना, बरोबर आहे. आपल्याला कमवायची धमक आहे, आपल्याला कामं मिळत आहेत. यू हॅव नेव्हर सीन की व्हॉट वर्स्ट कॅन हॅपन. एक्झॅक्टली. आर यू रेडी फॉर द वर्स्ट? म्हणून आयुष्यात मी नेहमी सांगतो की ज्यावेळेला आता तू सुरुवात केलीस तुझ्या कामाची, तुझ्याकडे आता इमर्जन्सी फंड आहे का? नाही. काय असते इमर्जन्सी फंड? दॅट्स सो इम्पॉर्टंट पार्ट. इमॅजिन करा की आज आपल्या घरात कोणीतरी अचानक आजारी पडलं. बघा, सीझन चेंज झाला, डेंग्यू झाला, मलेरिया झाला, ॲडमिट करेस्तोवर पॉईंट येतो. ॲडमिट करून बाहेर पडलं हां की लक्षात येतं आपण कधी मेडिक्लेम काढलाच नाही. बरोबर. आपण ऐकतो इन्शुरन्स कधीच काढत नाही. बरोबर आहे. बरं, मेडिक्लेम नाही आहे, 2 दिवस जरी माणूस राहून हॉस्पिटलमधून बाहेर आला, 25-50 हजाराच्या खाली बिल होत नाही. आरामात. पैसे आहेत का आपल्याकडं? मी किती वेळा पाहिले चांगल्या चांगल्या स्टेटसची लोक 50 लाख 50,000 1 लाख रुपये नाही आहेत. दे कीप ऑन कॉलिंग की भाई, म्हणजे पाहुण्यांकडे मागायला जातात ह्यांच्याकडे की सर अचानक लागले म्हणून, कारण इमर्जन्सी फंडच नाही. बरोबर. बरं, मी हे खूप किरकोळ सांगितलं. इमर्जन्सी फंड कॅन बी फॉर एनिथिंग, फॉर एनिथिंग. हां, तुमच्या मुलांचं शिक्षणाचं काम चालू आहे, बरोबर, तुमच्या घरात कुठला फंक्शन आलं, बरोबर आहे, तुमच्या घरात अचानक कुठलं तरी रिपेअर निघाल, राईट. बरोबर आहे, बरोबर आहे. हां, कुठल्या गोष्टीचा एक्सपेंडिचर होईल आणि कुठल्या गोष्टीला आपल्याला पैसे लागतील हे आपल्याला माहीतच नाही. मी पुढचं इमर्जन्सी फंड असा सांगतो की अचानक तुझं काम फिरती करून करायचं आहे आणि समवेळ खेळता खेळता तू पडला आणि तुझ्या पायाला फ्रॅक्चर आहे, 6 महिने तुला काम नाही करता येणार आणि घरच्यात कमवणारा तू एकटाच आहेस. काहीतरी पाहिजे माझ्याकडे. तू घरचा खर्च कसा चालवणार? तू म्हणशील मी माझा घरचा खर्च महिन्याला 20,000 आहे, काटकसर करून तू 10-12 हजारात बसवशील, पण ते 12,000 इंटू पुढचे 5 महिने 60,000 पाहिजेत ना. बरोबर. डू यू हॅव दॅट इमर्जन्सी फंड? नो. नाही. म्हणजे आयुष्यात कमवायला सुरू झाल्यानंतर बरोबर. पहिलं मी नेहमी सगळ्यांना सांगतो की मिनिमम 6 मंथ्स ओके. टू 12 मंथ, ओके. 6 ते 12 महिन्यात आपल्याला जो काही बेअर मिनिमम खर्च आहे, ओके. म्हणजे किचनचा खर्च, खाण्यापिण्याचा, दुधाचा, लाईट बिलचा, म्हणजे बेसिक नेसेसिटीज, बरोबर. आणि एक नॉर्मल लाईफ जगायला आपल्याला जेवढं महिन्याला लागतं तेवढा महिन्याचा खर्च इंटू 6 मंथ्स ॲटलिस्ट तेवढा पहिला एक इमर्जन्सी फंड क्रिएट करून ठेवा. ओके. आणि त्या पैशाला हात नाही लावायचा. राईट. ओके. एकदा तो फंड तुमचा क्रिएट झाला, लक्षात ठेवा, एक कॉन्फिडन्स येतो की आज जर का तुझी नोकरी गेली, तुला एवढा कॉन्फिडन्स आहे की चायला मी 3 महिन्यात कुठं पण कसला पण जॉब परत लावू शकतो. तू स्वतःला 6 महिने दिले इमर्जन्सी फंडमुळं, बरोबर आहे. आता हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या कपॅसिटी, अर्निंग, लाईफस्टाईल प्रमाणे. एखाद्या माणसाचा महिन्याला खर्च सपोज ₹1,00,000 असेल, ओके. बरोबर आहे, तर त्याच्याकडे 6 लाख रुपये मिनिमम पाहिजे. बरोबर. एखाद्या माणसाकडे जर का 10 लाख रुपये त्याच्याकडे पडले असतील, पण त्याचा महिन्याचा खर्च जर का 4-5 लाख असेल, तर त्याच्याकडे पैसे जास्त नाही आहेत, बरोबर. तो 2च महिने जगू शकतो बरोबर. त्याच्यावरती. सो ऑल इन ऑल यू नीड टू अंडरस्टँड की इन्व्हेस्टमेंट सुरू करायच्या आधी, ऑर एल्स मी म्हणतो की हा पण इन्व्हेस्टमेंटचाच पार्ट आहे की तुम्ही ते 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड एक क्रिएट करून ठेवा. बरोबर. तो इमर्जन्सी फंड क्रिएट केल्यानंतर तो सोडून मग आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. बरोबर. बरोबर आहे. आणि इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करताना मी नेहमी सांगतो की यू स्टार्ट विथ म्युच्युअल फंड. सगळ्यात सोपा, शुअर आणि बेस्ट वे की म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाका. म्युच्युअल फंड मार्केट आजच्या तारखेला असं आहे की तो तुम्हाला बेअर मिनिमम 10% अप टू 30-40% या रेटपर्यंत तुम्हाला इन्कम देऊ शकतो. आता तू विचारशील याच्यात रिस्क नाही आहे का? बरोबर. 100% रिस्क आहे. पण इथं पण एक कन्सेप्ट असते शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. बरोबर. शॉर्ट टर्म म्हणजे बरेच वेळा मला लोक येऊन सांगतात की प्रफुल माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, पटकन इन्व्हेस्ट करून टाकू. त्यांना माझा पहिला प्रश्न असा असतो की किती दिवस इन्व्हेस्ट करणार आहे? तो म्हणतो 6 महिने तर मला लागणार नाही, 1 वर्ष मला लागणार आहे. मग म्हणलं मी सांगतो नको करूस. ओके. का बरं असं? हां, रिझन आहे
एखादं मार्केट जर का आता पडलं, फॉर एक्झाम्पल धरून चालू आहे की कोरोना आला होता. हां कोरोना आल्यानंतर 2 वर्ष मार्केट उठलं का? नाही अजिबात नाही. पण 2018-19 नंतर जे मार्केट होतं ते कोरोनामध्ये ढासळलं आणि त्याच्या 2 वर्षानंतर आपण डबलपेक्षा जास्त रेटनं वर गेलो. पॉईंट आहे. म्हणजे ज्या लोकांनी पैसे काढले नाहीत आणि ठेवलेत ते ऑलमोस्ट डबल किंवा ट्रिपल झालेत. हो बरोबर. यू नीड टू हॅव अ कपॅसिटी होल्डिंग. हां रादर मी असं म्हणतो की ज्या वेळेला असं मार्केट पडतं, विड्रॉल करायच्या ऐवजी तुम्ही त्याच्यात असं ऍड केलं पाहिजे. ओके, म्हणजे ते असं वाटतं की मार्केट उठणारच नाही, पैसे असं वाटतं, बरोबर आहे, पण तीच खरी अपॉर्च्युनिटी आहे. ओके. आपलं कसं होतं, मार्केट पडलं, माझा लॉस होतोय, आपण पटकन त्यातनं बाहेर पडायचं, मला अजून लॉस मध्ये नको अजून लॉस मध्ये नको म्हणून आपण काढायला जातो. बरोबर. आपण हे पैसे टाकतो एवढ्यासाठी की दिस इज फॉर माय फ्युचर. ओके राईट. पैसे मला जे काही इन्व्हेस्ट केलेत ते मला काय परत लागणार नाहीये, हेच पैसे बाजूला ठेवा. बरोबर. अँड ट्राय टू सर्वाइव्ह फ्रॉम द रेस्ट. ओके. म्हणून याला एक कन्सेप्ट म्हणतात नीड अँड वॉन्ट अनालिसिस. हां बघा, नीड इज बेसिक नीड. ओके. मला हे लागणारच आहे. ओके. वॉन्ट इज वॉट. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल फॉर इट. हां. ओके नाव प्लीज. हां. अच्छा, सो माझं आता एक्झाम्पल असं आहे की आता माझ्याकडे चलो माझं महिन्याची सॅलरी मोजून 21 ते 25,000 आहे. बरोबर आहे. और माझी 25,000 सॅलरी आहे. ह्याच्यात माझं जिम आहे, बरोबर. त्यात माझी फॅमिली आहे. विथ दिस मला आता बाहेर ते फ्रेंड्स सर्कल आला, बरं मला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं एक्सपेंडिचर बाजूला काढून मला अशी इच्छा आहे की बाबा ह्या महिन्यात मी एक नवीन घड्याळ घ्यावं. चला बाबा आता फिटनेस ट्रॅकर येत आहेत नवीन नवीन, तर ते मी घ्यावं. किंवा आता सगळ्यांकडे आयफोन आहे, एअरपॉड्स आहेत, ॲपल वॉच आहे, तर आता EMI ऑप्शन एक सोपा झाला आहे. सो काय काय ना महिन्याला 1000 तर जात आहेत, 1200 जात आहेत, तर घेऊन टाकूयात ना, ती जास्त बाजूला काढायला लागतात. मग इथे नीड आणि वॉन्ट अनालिसिस कसं करावं लागतं आणि स्वतःलाही कसं विचारावं लागतं की मला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का. कारण की विषय काय ना, घेताना बरं वाटतं की नाही घेतलंच पाहिजे, मला गरज आहे. पण जेव्हा ती वस्तू घेतो ना, मग असं गिल्ट येतं की अरे यार ह्याची खरंच आता गरजच नव्हती. विच ब्रिंग गिल्ट ट्रिप पण मिळते, एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. पण नंतर ना जो EMI ट्रॅप सुरू होतो ना, तो विच मतलब तो एक वेगळा ट्रॉमा बसतो. कसं अनालिसिस करायचं की नीड काय, वॉन्ट काय, बरं वी शुड गो फॉर EMI और शुड वी नॉट गो फॉर EMI. बरोबर. व्हॉट्स युअर अनालिसिस? सो जसं मी सांगत होतो की एक नीड आणि वॉन्ट अनालिसिस प्रत्येकाला करणं फार गरजेचं आहे. राईट. नीड इज समथिंग की ज्याला तुम्ही नाही म्हणू शकत. तुम्हाला ग्रोसरी लागणार आहे, बरोबर. तुम्हाला महिन्याचा दुधाचा खर्च आहे, लाईट बिल आहे, ट्रॅव्हलिंग शिवाय माझा बिझनेस नाही होऊ शकत, बरोबर आहे. फोनचं बिल, बरोबर. इंटरनेट बरोबर. मला लागणारच आहे. बरोबर. आता तुझा बिझनेस आहे की तू पॉडकास्ट करतो, हे करतो, चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा, चांगल्या क्वालिटीचा ट्रायपॉड, चांगल्या क्वालिटीचा लॅपटॉप, चांगले सॉफ्टवेअर. दिस इज अन इन्व्हेस्टमेंट अँड इट इज अ नीड. राईट. इट इज नॉट समथिंग विच यू जस्ट वॉन्ट. वॉन्ट. हां. बरोबर आहे. म्हणजे जसं तू म्हटला आयफोन, हां. आयफोन 1 लाखात जे करतो तेच दुसरा त्याच क्वालिटीचा फोन आपल्याला 50,000 मिळतो. ओके. समटाइम्स वी बाय, मोस्ट टाइम्स पीपल बाय ऑन दर पेअर शो ऑफ, आउट ऑफ शो ऑफ और समथिंग दे यु नो, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग दाखवायला का माझ्या मित्रानं घेतला म्हणून मी घेतला. बरोबर आहे. खूप वेळा असं होतं. आणि गंमत बघा तुम्ही की त्यानं 2 लाखाचा मोबाईल घेतलाय आणि तुम्ही 50,000चा घेतला. मे बी 2 दिवस दाखवण्यात जातील, पण रेस्ट जे 2 वर्ष आहेत ज्यावेळेला तुम्ही EMI भरता, त्यावेळेला तो जो गिल्ट पार्ट आहे खूप घाण की मी 1 लाखाची लायबिलिटी माझ्या अंगावर घेतली. बरोबर. हेच 1 लाख जर का मी आजच्या तारखेला बाजूला ठेवले असते तर आपण पुढे इलिस्ट्रेशन पाहणार आहे की मी आजच्या तारखेला जर का 1 लाख रुपये बाजूला सेव्ह केले असते तर त्याची 10 वर्षांना व्हॅल्यू काय होती. पॉईंट. तुम्ही 25 आयफोन विकत घ्या. दॅट इज द कपॅसिटी. बट वी वेस्टेड दॅट मनी. एक्झॅक्टली. But we wasted that money only out of want, which was not needed. गिल्ट. अलग लक्षात. सो नीड आणि वॉन्ट अनालिसिस. बरोबर. पण आता विषय असा होतो, काही लोक असे आहेत की ज्यांचा पगार खरोखर 15,000चा आहे, 20,000चा आहे, 25,000चा आहे. बरोबर. म्हणजे मी म्हणतो की अप टू द पॉईंट ऑफ 50,000. राईट. मग ह्याच्यात नीड्सच एवढ्या आहेत ना की नीड्स नंतर थोडं तरी वॉन्ट कम्प्लाय व्हायला पाहिजे. बरोबर आहे सर. म्हणजे मी नाही घ्यायचे का कपडे, बरोबर. मग मी नाही का वॉच घ्यायचं. राईट. हा ठीक आहे. मग मोबाईल नाही, मी नाही 2 लाखाचा घेणार, पण ऍटलीस्ट मी 50,000 तरी मोबाईल नाही घ्यायचा का. बरोबर आहे. तर अशा वेळेला काय माहितीये का, अशा वेळेला एक वेगळी कन्सेप्ट अशी की आपण बकेटिंग म्हणतो त्याला. ओके. तर व्हॉट इज बकेटिंग? बकेटिंग म्हणजे काय की तुम्ही नीड आणि वॉन्ट
घ्या तुमचं सॅटिस्फाय करून. बरोबर मी नाही म्हणत की तुम्हाला 50,000 किंवा 25,000 येते तर काढाच 10,000 बाजूला. बरोबर. मी सुरुवात कुठने केली, हॅबिट, की मला कुठंतरी 2 वॉन्ट्स माझ्या कमी करायला लागले. ओके. मी 2 वेळा मित्रांबरोबर जायच्या ऐवजी एकदाच मित्रांबरोबर फिरायला जाईन, बरोबर. पार्टीला जाईन, पण ते एका पार्टीचे पैसे मी सेव्ह करेन. हा. किंवा मी स्वतःला टार्गेट देतो, तुला या महिन्यात 2 पार्ट्या करायच्या आहेत ना, एवढं कमव एक्स्ट्रा, हे बाजूला सेव्ह कर अँड देन गो फॉर पार्टी. ओके. टार्गेट युअरसेल्फ. एक्झॅक्टली. तुम्ही स्वतःला, आपण लहान मुलांना सांगतो ना, टार्गेट देतो की तू घरात एवढं एवढं काम कम्प्लीट कर तर मी तुला एवढं बरोबर. बक्षीस म्हणून. विथ एवढे मार्क आणले तर मोबाईल मिळणार. तुम्ही जसं स्वतःलाही ठेवा, स्वतःला टार्गेट ठेवा की मी माझं अर्निंग ह्या पॉईंटला पोहोचल्याशिवाय मी करणारच नाही. बरोबर. इव्हन आजच्या तारखेला हा. मला आता माझी लॅपटॉपची बॅग आहे, बरोबर. एकदम चांगल्यातली आहे आणि ती मला घ्यायचीच होती. बरोबर. आणि ते माझ्या टार्गेट लिस्टमध्ये होतं. ओके. थोडीशी कॉस्टली होती. असं होतं की माझ्याकडे पैसे नव्हते. ओके. पण मी स्वतःला कुठेतरी आवर घातला पाहिजे, म्हणून मी म्हणलं की हा XYZ प्रोजेक्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी ती बॅग नाही घेणार. पॉइंट आहे. आणि मी ॲमेझॉनच्या माझ्या विशलिस्टला ती ॲड करून ठेवली. रोज लॅपटॉप सुरू झालं की ती विशलिस्ट दिसते की विशलिस्टमध्ये हे 4 आयटम आहेत. बरं, मी स्वतःला टार्गेट दिले की ही हवं असेल, हे कम्प्लीट केलं का, नाही. यू स्टार्ट रनिंग फॉर दॅट, यू स्टार्ट डुईंग दॅट. ओके. आपण त्या पॉईंटला स्वतःला टार्गेट देऊन पोचल्याशिवाय, दॅट इज अ गिफ्ट विच आय गिव्ह टू माय सेल्फ. हा. रिवॉर्ड. रिवॉर्ड युअर सेल्फ ओनली आफ्टर यू अचीव्ह समथिंग. ओके. नाईस. सो वेन यू गिव्ह दोज टार्गेट टू युअर सेल्फ, तुम्ही काम करायला सुद्धा जास्त उत्सुक होता. बरोबर आहे. बरोबर. अ पॉइंट हॅज टू कम वेअर यू नीड टू बी युअर ओन मोटिवेटर. राईट. नॉट एव्हरी टाइम आय ऑर समवन एल्स इज गोइंग टू कम अँड मोटिवेट यू. तर ह्या मोटिवेशन पॉईंटसाठी आणि ह्याच्यासाठी आपल्याला सुरुवात अशी करायची की स्वतःचे नीड्स काढा, वॉन्ट्स काढा. कुठल्या वॉन्ट्सवर तुम्ही आवर घालू शकता. बरोबर. वॉन्ट्स तेव्हा कंप्लाय करा जेव्हा तुम्हाला ते रिवॉर्ड सारखे मिळतील. हा. आणि स्टार्ट सेव्हिंग. ओके. मग तुमचं 25,000 इन्कम असताना मी नाही म्हणत तू 10,000, नाही म्हणत 5,000, 2,000 कर. बरोबर. या महिन्यात 2,000 कर, ज्या महिन्यात 50,000 होईल त्या महिन्यात 5,000 कर. ओके. मी उलटं म्हणतो, काही लोक आजच्या तारखेला असे आहेत की त्यांचा पॅकेज कोटीत आहे, क्रोअर्समध्ये आहे. माझे काही क्लायंट्स आहेत, ओके, पुण्या मुंबईला, नवरा बायको दोघेही कमवत आहेत. 70-70, 80-80 लाख पॅकेज आहे, म्हणजे वर्षाला 1-1.5 कोटी रुपये आरामात सहज येतं. त्यांची इन्व्हेस्टमेंट आजच्या तारखेला मी जर का विचारायला गेलो तर दे हॅव गॉट अ फ्लॅट ऑर 2. 1-2 फ्लॅट्स घेतलेत, 3 कोटी 4 कोटीचे फ्लॅट घेतलेत, ते घेण्यासाठी लोन्स घेतलेत. अरे बापरे. त्या लोनचे EMI जातात. हा. राईट. आणि गाड्या घेतल्यात. बरोबर. गाड्यांचे पण लोन आहेत. राईट. त्याचं पण EMI जातात. राईट. 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 3-4 क्रेडिट कार्ड आहेत. बरोबर. एव्हरी विकेंडला क्रेडिट कार्ड स्वाईप केलेत. बरोबर. दर महिन्याला त्याचं पेमेंट येतं. बरोबर. ते लाखात असतं. अरे बापरे. ओके. म्हणजे महिन्याला 2-3-4-5 लाख कमवून सुद्धा हा. त्यांचे वॉन्ट्समध्ये इतके पैसे गेलेत की त्याला लिमिटच नाही आहे. त्या स्टील इन डेप. दे आर ऑलवेज इन डेट. ओके. म्हणजे ते ह्या ट्रॉमामध्ये जगतात की जसं ले ऑफ सुरू झाले अख्ख्या जगात, अचानक सकाळी 5 वाजता ईमेल येते की उद्यापासून येऊ नका, तुमचं कॉम्पेन्सेशन पॅकेज हे, माहिती आहे ना, हे सुरू झालं. तर ह्याच्यात ते या ट्रॉमात आहेत की जर का आमची दोघांपैकी एकाची नोकरी आत्ता गेली, आपण संपलं. पण चुकीचा माइंडसेट आहे ना हा. नाही, चुकीचा नाही, ही फॅक्ट आहे की ले ऑफ होऊ शकतो. बरोबर. प्रॉब्लेम काय झालाय, आपण लायबिलिटीज क्रिएट करून बसलोय आता. ती लायबिलिटी कव्हरअप कशी करायची जर का, प्लस एक लाईफस्टाईलचा लेवल रेज केलाय. गंमत अशी आहे, यू वोंट बिलीव्ह, मी त्यांना विचारलं तुमच्याकडे ॲटलिस्ट इमर्जन्सी फंड आहे का, किती पैसे एफडी म्युच्युअल फंडमध्ये. पाहिल्यानंतर मला शॉक बसला, एका महिन्याची EMI सुद्धा जाणार नाहीत. अरे बापरे. दॅट इज द केस अँड दॅट इज द सिनारिओ फॉर मिलियन्स. ही एकाची केस नाहीये, असे खूप जणांचे. आणि मी दुसरा प्रश्न विचारला त्यांना की तुम्ही किती वर्ष झाले जॉबमध्ये आहात, तर ते म्हटले आम्ही 10 वर्ष झाले जॉबमध्ये आहोत. मग पगार कितीला स्टार्ट झाला, म्हटलं माझा पॅकेज 10 लाखाला सुरू झाला होता, हिचा पॅकेज 5 लाखाला सुरुवात झाला होता. म्हणजे 5 आणि 10 लाखाचं पॅकेज आजच्या तारखेला ते 5-5, 50-50, 60-60 लाख, 70 लाख पॅकेजला पोचलेत. एवढं वाढल्यानंतर त्यांनी अचीव काय केलं, तर त्यांनी इमर्जन्सी फंड कधी केला नाही केलं, सेव्हिंग्ज बाजूला टाकले नाही. म्हटलं गोल्ड सिल्वर घेतले का, ते पण कधी केलेलं नाहीये. आम्ही खूप ट्रिप्स केले, फॉरेन ट्रिप्स झाले, केले, ते इज ऑल्सो नीड, केलंच पाहिजे. आणि हे सोडून आम्ही काय केलं, 4 कोटीचा फ्लॅट घेतला, 80 लाखाची गाडी घेतली,
त्याला डाऊन पेमेंटला पैसे गेले, बरोबर. त्यांचे EMI भरगोत चालू आहे. अरे बापरे, बरोबर. मोठ्या सिटीमध्ये मुलांची शाळेची फी, ट्युशन फी हे इतकं हेवी आहे की मुलांच्या मागं महिन्याला 25-50 हजार कमी पडतात. बरोबर आहे. मी हे मेट्रो सिटीचं बोलतोय, पण तुम्ही जर का छोट्या सिटीमध्ये जरी आलात तरी तिथं माणसाला 50 लाख नसेल, त्याचं 10 लाखाचं पॅकेज असेल तरी 10-20 लाखाच्या पॅकेजमध्ये सुद्धा तुम्ही लाईफस्टाईल जगू शकत नाही इफ यू हॅव नॉट डन दिस काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. सो बरं, हे लोन्स मोठे मोठे जे आहेत ते चालतात आयुष्याचे 15-20 इयर्स, म्हणजे आजपासनं 20 वर्ष. जर का त्याचं एज आज 30 आहे तर अप टू द एज ऑफ 50 ही लोक लोन्स भरण्याच्या मागत जाणार. आणि इमॅजिन करा, इफ ही स्टार्ट्स इन्व्हेस्टिंग ॲट द एज ऑफ 50 and he retires at the age of 60, he will have nothing. इन्फ्लेशन जर का तुम्ही पाहिलं तर इन्फ्लेशन असं वाढते की त्या वेळेला तुमच्याकडे असलेले 5-50 कोटी रुपयाची व्हॅल्यू शून्य आहे. बरोबर आहे. एक 20 वर्षापूर्वी मारुती कार लाख रुपयाला यायची, आपण नॅनो कार लाख रुपयात बघितली होती. आजच्या तारखेला साध्यात साधी कार 8 लाखाच्या खाली, 10 लाखाच्या खाली येत नाही. बाईक लाखाच्या खाली येत नाही. बाईक 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखाच्या खाली येत नाही. जस्ट इमॅजिन. सो इन्फ्लेशन एक असा पार्ट आहे ना की लोक विचारच करत नाहीत. किती लोक बँकेत FD ठेवतात, बँकेची FD 6-7-8%. राईट. मी पाहिलंय. बरं, ॲटलीस्ट 6-7-8% ठेवताय तुम्ही ॲक्रू बेसिसवर ठेवा. ॲक्रू बेसिस म्हणजे काय, लाख रुपयाची FD ठेवल्यानंतर वर्षभर जे व्याज येतं ते व्याज विड्रॉ करू नका. ओके. ते 1 लाखाचे 1,08,000 होऊ देत वर्षानंतर. बरोबर. मग तुम्ही त्याला परत रिइन्व्हेस्ट करा. लोकांचं असं आहे, वर्षाला 10,000 व्याज आहे ना, महिन्याला मला 1,000 रुपये विड्रॉल पाहिजे. म्हणजे 1 लाख रुपये आजचे आहेत ते वर्षानंतर FD मोडताना 1 लाखच असतात. बरोबर. ते रिइन्व्हेस्ट करत 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 ते 1 लाखच राहतात. अरे बापरे. हा. म्हणजे जर का त्या माणसाने FD 1 लाख रुपयेच ठेवली तर आजच्या तारखेला जी आहे 5 वर्षानंतर सुद्धा 1 लाखच आहे. आणि आजचे 1 लाख हे 5 वर्षानंतर 50,000 सुद्धा नसणार आहेत व्हॅल्यू मध्ये. नाही काय झालं, काय उपयोग. सो दॅट इज द एक्स्ट्रीम काइंड ऑफ मिस प्लॅनिंग जे लोक करतात. मला बेकार रियालिटी चेक मिळते एका थोड्याशाच कॉन्व्हर्सेशन मध्ये. आणि रिअलाइज होते की आय वॉज अटेम्प्टिंग मेनी रॉंग मिस्टेक्स, बट हेन्सफोर्थ आय विल नॉट ट्राय. म्हणजे 10 वेळा विचार करून एक गोष्ट घ्यायच्या आधी. आणि आता तुम्ही म्हणला माझ्याकडे पैसे आहेत बरं का, आता बहुसंख्य पॅरेंट्स काय करतात किंवा कुठलाही मुलगा, माझ्याकडे पैसे आहेत तर मी काय एज्युकेशन लोन घेऊ, माझ्याकडे पैसे हार्ड कॅश आहे माझ्याकडे आत्ता. बरोबर. मी आत्ता असे हार्ड कॅश देऊन गोष्ट घेईल. माझ्याकडे आता 1.5 लाख आहे. आता एक मॅकबुकचे प्राइजेस वाढलेत, माझ्याकडे आता 1.5 लाख आहेत. मी आता असं ऑन कॅश भरून रुबाबाई का पैसे भरून आता मी हे घेतो. पण मी आज 1.5 लाखाचा मॅकबुक घेतला ऑन कॅश, चलो घेतला. मला उद्या काही इमर्जन्सी आली तर मग इथं चुकतं की तुमच्याकडे पैसा असेल तुम्ही लगेच इन्व्हेस्ट करा. तुम्ही तो टप्प्याटप्प्याने EMIच्या स्कीम्स मध्ये म्हणा किंवा लोन काढून म्हणा. बट अगेन पीपल फील दॅट लोन काढणं इज त्यांच्या स्टेटसला शोभत नाही काय. सो म्हणजे फॉर एज्युकेशन लोन बद्दल बोलूयात. माझ्याकडे पैसे, मी माझ्या पोराची फी भरू शकतो, काय गरज आहे एज्युकेशन लोन काढायची. खरंच गरज आहे एज्युकेशन लोन काढायची का तुमची जेवढी अमाऊंट आहे ती आहे त्याच्या हार्ड कॅशमध्ये तुम्ही दिली पाहिजे. तर हेच एक विचारायचं होतं की व्हॉट इज द राईट प्रोसेस अँड व्हॉट वी शुड अवॉइड वाईल डुईंग दिस. करेक्ट. आता लोनच्या बाबतीत तू विचारतोयस म्हणून एक असं सांगेन की लोन्स खूप प्रकारचे आहेत. बरोबर. सगळ्यात कॉमन जे आहे लोन तो म्हणजे गाडी घ्यायला, बरोबर, घर घ्यायला, बरोबर, किंवा बिझनेससाठी. आता तर मॅरेजसाठी पण आलंय. येतात म्हणजे मॅरेजसाठी. मॅरेज आणि एज्युकेशन मी जरा एका पॉईंट नंतर घेतो. पहिलं आपण या 3 बद्दल बोलू. बरोबर. व्हेकलसाठी लोन केलं. बरोबर. दुसरं आपण करतो घरासाठी लोन करतो. बरोबर. आणि तिसरं आपण करतो बिझनेससाठी लोन बरोबर. करतो. बिझनेस लोन्स हे कधीच त्रास देत नाहीत. बरोबर. मी असं म्हणतो की जे लोन काढल्यानंतर त्यातनं इन्कम जनरेट होतं त्याला कधी प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. गो फॉर इट. गो फॉर इट. तुम्ही बँकेतनं CC काढली, बरोबर, धंद्यात लावली, तुमचा धंदा वाढतोय, त्या इन्कम बंद तुम्ही CCचं व्याज आणि सगळं रिपे करताय, नो इश्यू. बरोबर. तुम्ही मशिनरी खरेदी केली, त्या मशिनरीतनं आउटपुट निघतंय, प्रोडक्शन होतंय, ते तुम्ही सेल करताय, बिझनेस वाढतोय, नो प्रॉब्लेम. सो बिझनेससाठी लोन काढणं आणि कितपत काढणं, काय व्याजदरानं काढणं, त्याला काय काय, हा एक वेगळाच डिस्कशनचा पार्ट आहे. आता आपण थोडंसं पर्सनलकडे येऊया. बरोबर. आपण एक घर घेतो. बरोबर. तुम्ही घर घ्यायला गेला आणि गाडी घ्यायला गेला. गाडीचं लोन जर का तुम्ही केलं तर आज व्हेकल किंवा कार लोन हे अराउंड 7 to 8% रेटनं मार्केटमध्ये मिळतात आजच्या तारखेला. आणि घराचं लोन केलं तरी ते पण असेच. बरोबर. 8च्या खालीच, 7 ते 8च्या मध्ये तुम्हाला बरोबर व्याजदरानं तुम्हाला घर मिळते, लोन मिळतंय. बरोबर. राईट.
आता माझ्याकडे पूर्ण पैसे आहेत, मी कशाला व्याज भरायचं? हा पॉईंट आहे, बरोबर. पॉईंट आहे एक्झॅक्ट. माझ्याकडे. आता मला 2 कोटीचं घर घ्यायचंय. हो. 2 कोटीचं घर घ्या, माझ्याकडे पडले 2 CR. ओके, माझ्याकडे तेवढं गोल्ड सिल्वर आहे, मी किंवा माझ्याकडे हार्ड कॅश पण आहे, माझं सेव्हिंग आहे तेवढं. बरोबर. ओके. किंवा आपण असं धरून चालू की माझ्याकडे म्युच्युअल फंड सेव्हिंग केलेलं पडलेलं आहे हा. आणि ते 2 CR काढून मी इन्व्हेस्ट करू शकतो. बरोबर. बरोबर आहे. आणि मी एक घर बुक करायला गेलो. आता आपण 2 सिनारिओ घेऊया. एक व्यक्ती A आहे आणि एक व्यक्ती B आहे. दोघांकडे 2 CR अवेलेबल आहेत बरोबर. घर घ्यायला. हा, A म्हटला हार्ड कॅश, चला घेतलं मी घर. बरोबर आहे. माच केला. हा. B काय म्हटला, माझ्याकडे 2 कोटी आहेत, हा, मी 20-25 लाख रुपये किंवा जे डाऊन पेमेंट 40 लाखाचं आहे ना बिंदास दे. तेवढं मी देतो. बरोबर. 1.5 कोटीचं लोन. एक्झॅक्टली. तेवढे 50 लाख टाकले, 1.5 कोटी लोन केलं. पर्सेंटेज 7.25, 7.5. सिबिल चांगला असेल तर 7च्या आसपास तुम्हाला मिळून जातं. ते त्यानं लोन केलं. ओके. आता ह्याला काही व्याजदर नाहीये एला. बरोबर. हा बाबा मात्र 20 वर्ष पैसे भरणार आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि तुम्ही जर का पाहिलं हा. तर 1.5 कोटीला 20 वर्षात तो ऑलमोस्ट 1.5 कोटी अजून वरतो. बरोबर आहे. तेवढं व्याज जातं. जात. अलग लक्षात. म्हणजे हे तेच म्हणतो की चायला माझं 2 कोटीचं घर, हा, माझं पहिल्या दिवशीपासून मला व्याज नाहीये, म्हणजे मी 1.5 कोटी रुपये व्याज वाचवल्यासारखे आहेत ना. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? पण ह्यानं काय केलं, ह्यानं स्वतःचे 1.5 CR जे इन्व्हेस्ट केले. स्वतःचे नाही टाकले, ते त्याने इन्व्हेस्ट केले. हा, बरोबर आहे. आता इन्व्हेस्टमेंट्समध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. बरोबर. आपण धरून चालू की नॉर्मली त्याने म्युच्युअल फंडलाच टाकले, की म्युच्युअल फंड जो अराउंड 12-13% सपोज अगदी नॉमिनल. राईट. कारण 15-20 इयर्सचा पिरियड इज अ व्हेरी लॉंग पिरियड, की त्या पिरियडमध्ये म्युच्युअल फंड 15% ॲडिशन देणारच, कारण ह्याच्यात एक कंपाऊंडिंग फॅक्टर पण असतो. वेलकम टू. आपण विल कम बॅक टू दॅट कंपाऊंडिंग पॉईंट, पण तो असतो, त्यामुळे तुम्हाला 15%च्या आसपास मिळतं. बरोबर. तर त्यानं जे 1.5 CR ऍड केलेत ना, त्याच्यात 1.5 CR ची व्हॅल्यू किती CR होईल ह्याला लिमिट नाहीये. बरोबर आहे. अलग लक्षात. म्हणजे त्याचं 1.5 CR जे व्याज गेले ते सोडून त्याच्याकडे जवळजवळ 3-4 कोटी रुपये एक्स्ट्रा पडलेले असतील क्या बात आहे. त्यावेळेला. आणि त्याला मग हे एक्स्ट्रा गेलेले अमाऊंट काहीच वाटणार नाही. काहीच वाटणार नाही ना. अलग लक्षात. म्हणजे त्यानं आयडिया काय केली, त्यानं स्वतःच्या पैशाला कामाला लावलंय. बरोबर. हिज मनी इज ऑल्सो अर्निंग फॉर हिम. राईट. अच्छा, मनी इज अर्निंग ॲट अ रेट विच इज हायर दॅन द हाऊसिंग रेट. बरोबर. त्यामुळं आपण अगदी लोअर रेट आपण 10-12% धरू, चालतंय. तरी 10-12% तो बँकेला 7% पे करतोय. बरोबर. म्हणजे जरी 5% जरी कॅल्क्युलेट केले ओव्हर अ पिरियड ऑफ 20 इयर्स, राईट. तरी 5 × 20 मी म्हणतो 100%. अलग लक्षात. एवढं त्याच्याकडे एक्स्ट्रा राहिलं ना. अगदी पॉइंट आहे. अलग लक्षात. सेम इज फॉर व्हेकल. राईट. की पैसे जरी असतील, तुमचे पैसे जर का कुठं पॅसिव्हली इन्व्हेस्ट होत असतील आणि जिथं इन्कम चांगलं येत असेल, हां, तिथं तुमचे पैसे इन्व्हेस्ट करा आणि गो फॉर अ लोन. राईट. अँड लोन शुड नॉट बी सो हाय की तुम्हाला तुमच्या इन्कम फ्रेममध्ये बसणार नाही. बरोबर. तुम्ही तुमचं इन्कम बघा. माझं बाबा पगार 1 लाख रुपये आहे, 2 लाख रुपये आहे, मी 50,000 पर्यंत EMI भरायला ओके आहे मला. मग 50,000 EMI मला यायच तर किती लागतं लक्षात. तेवढं लोन घ्या. बरोबर. ओके. बट युटिलाइज द व्हॅल्यू ऑफ लोन. राईट. आता तुम्ही जर का कमर्शियल प्रॉपर्टी घेतली आणि त्याला तुम्ही व्याज पे केलं, राईट. बरोबर आहे, आणि ती कमर्शियल प्रॉपर्टी तुम्ही उद्या रेंटवर दिलेली आहे, तर त्याचं रेंट पण येतंय, त्या रेंटमधनं हे गेलेलं व्याज वजा होतं आणि मग उरलेल्या अमाऊंटवर तुम्ही टॅक्स भरता. म्हणजे त्या व्याजाचं तुम्हाला टॅक्स सेव्हिंग पण झालं. बरोबर. आपण ॲव्हरेज धरू की एक 15% टॅक्स सेव्हिंग झालं, तरी ते 8%च्या व्हॅल्यूमध्ये 15% इन्कम टॅक्स वाचला, म्हणजे तुम्हाला तो इफेक्टिव्ह टॅक्स रेट 5.5-6% पडला. बरोबर. 5.5-6% व्याजदरानं तुम्हाला कोणीतरी पैसे देतंय, तर ते पैसे घेऊन तुम्ही लावा ना 12% कुठेतरी. अगदी लॉजिक लक्षात आलं? लॉजिक आलं लक्षात. हां. आता लेट्स कम बॅक टू मॅरेज लोन. हा. ओके. एज्युकेशन. और एज्युकेशन. हा. आता मॅरेज लोन तर असं आहे, म्हणजे मी तर सांगतो की मॅरेज, आता लग्न कसं करावं हा प्रत्येकाचा पर्सनल विषय. बरोबर आहे. माझं आमच्या घरातलं शेवटचं लग्न आहे, बरोबर. आम्हाला धूमधाम करायचं आहे. ओके. आणि आय डोंट नो, म्हणजे समहाव मी असं पाहिलंय की लोकांनी 1,000 रुपयाची थाळी, 2,000 रुपयाची थाळी असं पण लग्न झालेली आहेत. आणि आउट ऑफ सोशल प्रेशर, आउट ऑफ फॅमिली प्रेशर, किंवा आउट ऑफ, मी असं म्हणत नाही की फॉर शो ऑफ, बट एक आपल्या इथं रूढी आहे की लग्न मोठं करायचं. राईट. आणि त्याच्यात खर्चपेक्षा मला वाईट का वाटतं की वायफळ खर्च फार होतो खूप. म्हणजे ती 2,000 रुपयाची थाळी माणूस मोजून किती खातो. मी म्हणतो 70-80% लोक एवढं खात असतील की त्यातलं 200 रुपये सुद्धा जात नसेल, बाकी सगळं वेस्ट आहे. बट अगेन इट इज अ पर्सनल क्वेश्चन, म्हणजे ह्याच्यात आपण नाही टिप्पणी देऊ शकत. ओके. पण लोन काढून मॅरेज करणं, हा, की पैसे
आणि ती लायबिलिटी आपण नंतर भरत राहणार. मी म्हणतो ना की जे लोन काढून तुम्हाला काहीतरी आउटपुट येतं, त्यातनं काहीतरी तुम्ही जनरेट करता, दॅट लोन इज नेव्हर हार्मफुल. बरोबर. एज्युकेशन लोन काढलं, आता तू मला सांग एज्युकेशन लोन काढल्यावर आउटपुट काय? यू आर गोइंग टू अर्न ना. या तुला उद्या डिग्री मिळाली, ते डिग्री मिळाल्यानंतर तू कमवायला चालू करशील, तू कमवायला चालू केल्यावर लोन रिपे करशील ना. हो अगदी. माझं उलट असं म्हणणं आहे की आई वडिलांनी लोन काढलं, मुलांनी रिपे करावं. हां आता फॉरेन लॉजिकली तसंच आहे. Exactly. लॉजिकली तसंच आहे. एक्झॅक्टली. ओके, आई वडिलांना लोन काढू देत, बरोबर. पण राईट सन ऑर अ डॉटर शुड स्टार्ट अर्निंग अँड दे शुड पे देअर लोन. बरोबर. आई वडील व्याज भरतील, पण त्याचं प्रिन्सिपल आणि नंतर जे काय असेल ते मुलांनी रिपे केलं पाहिजे. त्याशिवाय रिस्पॉन्सिबिलिटी येणार नाही मुलांवर. येणारच नाही. तुम्ही तुम्हालासाठी केलेलं बरं. सपोज समटाइम्स दिस अमाऊंट इज इन क्रोर्स. हां काही अशा डिग्रीज त्यासाठी आहे, तर ते लोन काढून 1 कोटीचं लोन काढल्यानंतर तो मुलगा शिकायला पण तसंच गेला असणार आहे, त्याला जॉबही तसाच लागला. लागणार आहे. सो एज्युकेशन लोन इज समथिंग विच इज इन्व्हेस्टिंग इन युअर सेल्फ. बरोबर. आणि पैसे नसतील तर तोच ऑप्शन आहे आपल्याकडं. बरोबर आहे. अगेन लॉजिक परत तिथं तेच आहे, जसं आपण गाडीला आणि घराला लावतो की एज्युकेशनला तुम्ही लोन लागलं तर काढा. एज्युकेशन लोन सुद्धा कमी रेट ऑफ इंटरेस्टनं मिळतात. बरोबर आहे. आणि तुमच्याकडे जर का फंड्स असेल तर तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. ओके. इन्व्हेस्टमेंटमध्ये एक रिस्क एवढीच आहे की इथे एक लॉक लागतं. मी नेहमी जे काही इन्व्हेस्ट करायला माझ्याकडे क्लायंट्स येतात किंवा ज्यांच्याशी आम्ही डिस्कस करतो, मी त्यांना विचारतो की तुम्हाला इथे लॉक आहे का. लॉकचं रिझन काय? तुम्ही जर का आज जॉबमध्ये आहात तर एक कंपल्सरी डिडक्शन असतं ज्याला आपण PF कटिंग म्हणतो. ते कटिंग पगारातनं कंपल्सरी केलं जातं आणि ते तुमच्या नावानं प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा केलं जातं. बरोबर. तुम्ही त्याला विड्रॉ करू शकत नाही अनलेस अँड अंटिल यू रिटायर. बरोबर आहे. बरोबर आहे. तिथं लॉक लागलेलं आहे. राईट. बरोबर आहे. म्युच्युअल फंडमध्ये काय आहे, म्युच्युअल फंड तुम्ही रोज बघताय तो ग्रो होत चाललाय. जो माणूस 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष करत करत साठवत गेलाय, त्याचा कुठेतरी फंड क्रिएट गेलेला असतो. बरोबर. बरोबर आहे. त्याच्या म्युच्युअल फंडमध्ये आज 1-1 लाख करत धरून चला कुठेतरी 5 वर्षात 5 लाख आणि त्याचं इन्कम 2-3 लाख ॲड होऊन 7-8 लाख झालेत. त्याला उद्या गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, ओके, एखादा प्रोग्राम आला, एखादं शिक्षण, त्याला इमिजिएट दिसतं माझ्याकडे तिथं फंड्स आहेत आणि दे आर फ्री. टू म्युच्युअल फंडला तुम्ही म्हटलं मला विड्रॉ करायची, आज फॉर्म भरला, उद्या पैसे अकाउंटला लगेच जमा होतात. बरोबर. पण ब्रेक झाला ना. हां सायकल ब्रेक झाली. आपल्याला असं वाटतं की आज मी 8 लाख रुपये काढले, बरोबर. मी 2 महिन्यात परत ऍड करून टाकेल. Right. होत नाही तसं, होत नाही. राईट. सो बेसिक क्वेश्चन इज की आपण आता एवढं बोललो इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत किंवा म्युच्युअल फंड SIPs, बट नाव आय हॅव यू इन माय लाईफ, बट देर आर मेनी लाईक मी जे नूब्स आहेत किंवा ज्यांना माहीतच नाही कोणाकडे जावं, कोणाकडे अप्रोच करावं, किंवा प्रत्येकजण आपल्याला त्याच एनर्जीने किंवा त्याच सिस्टमॅटिक वेमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या टिप्स किंवा गाईड करेलच असं नाहीये. सो मी कुणाकडे गेलं पाहिजे? CN गेलं पाहिजे, फायनान्शियल ॲडवायझरकडे गेलं पाहिजे का ब्रोकरकडे गेलं पाहिजे? सो whom should I concern at the very initial level? राईट. आता गंमत अशी आहे की फॉर दिस क्वेश्चन ह्याला एक प्रिफेस एक क्वेश्चन असा असला पाहिजे की मी काय इन्व्हेस्टमेंट करतोय, मी कशात इन्व्हेस्ट करतोय, त्याच्यावरती पर्सेंट डिपेंड राहतं. CA इज ऑलवेज गोइंग टू बी युअर बेस पर्सन टू होम यू शुड कन्सल्ट बिफोर कन्सल्टिंग एनीवन एल्स. हे मी नक्की सांगू शकेन. मोस्ट ऑफ द CAs नो ऑल काइंड्स ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स विच आर प्रिवेलिंग इन द मार्केट. त्याचे प्रोज अँड कॉन्स पण माहिती आहेत. CAs इन्व्हेस्ट स्वतः करत असतील, काही लोकांना गाईड करत असतील, ते पण आहे. नॉट ऑल CAs आर इन टू इन्व्हेस्टमेंट दिस थिंग बिकॉज त्यांचं बेसिकली काम टॅक्सेशनमध्ये आहे. दे आर प्रो इन टॅक्सेशन. ते तुला खूप चांगलं गाईड करतील. इन्व्हेस्टमेंट शिकवणारा CA मे बी तो कम्प्लिटली त्याला नॉलेजेबल असेल नसेल हे सांगता येत नाही. बरोबर. पण तुम्ही हे विचारू शकता की बाबा मी कुठल्या टाईपची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तुम्हाला माझा इन्कम सोर्स माहिती आहे, ही कॅन गाईड यू फॉर शुअर. बरोबर आहे. मग मी तुला सांगेन की तू सपोज एखाद्या ब्रोकरकडे जा, तर ब्रोकर तुला हे नाही शिकू शकणार की तू रिअल इस्टेट मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून कसं कमवू शकतो. राईट. तू इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये एखाद्या एजंटकडे गेला तर तो तुला हे नाही सांगू शकणार की तुम्ही शेअर मार्केट कसं इन्व्हेस्ट करा. बरोबर. ही दोघे तुला सांगू शकणार नाही की तुला गोल्ड आणि सिल्वर मार्केट काय गेन देऊ शकतो. बरोबर. सो फर्स्ट ऑफ ऑल एक प्रश्न असा आहे की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स काय आहेत. राईट. फर्स्ट अॅनलाइज दॅट. ओके. शेअर्स आणि म्युच्युअल फंड आपण जसं बोललो तसं यू स्टार्ट विथ दॅट की तुम्ही महिन्याला 500-1000 रुपयेपासून पण स्टार्ट करू शकता. सिम्पल, काही कळत नाही, डोळे बंद करा, 1000 रुपये टाकायला इन्व्हेस्टमेंट करायला चालू करून टाका. ते कुठं ॲड करायचे आणि किंवा कुठल्या म्युच्युअल फंडला किंवा शेअर्सला टाकायचे यासाठी मार्केटमध्ये सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर्स भरपूर आहेत.
आणि त्यांच्याकडं करणं ते सेबीच्या अंडर असतात, रजिस्टर्ड असतात. ते तुम्हाला चुकीची माहिती देणार नाहीत, ते तुम्हाला चुकीचं गाईड करणार नाहीत. त्यांनी ऑलरेडी ट्रेनिंग घेतलेलं आहे. पण मी नेहमी सांगतो की तुम्ही ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करता त्यावेळेला तुम्ही यांची हेल्प घ्या. पण वन थिंग इज फॉर शुअर आणि एव्हरीबडी शुड नो दॅट यू शुड लर्न युअर सेल्फ. ओके. स्वतः प्रत्येक गोष्टी शिकणं हे इतकं गरजेचं आहे. डोळे मिटून तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. इवन इफ इट इज अ CA or a financial planner or any kind of person who is guiding you, he may be right, he is right, but you should yourself know that is that right. म्हणून आपण स्वतः शिकणं आणि अभ्यास करणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाला पॉसिबल आहे का? अगदी इझिली पॉसिबल आहे. ओके. हिथं एक रिस्क अशी आहे की आता यूट्यूबवरती आणि रील्समध्ये एवढे चॅनल्स येतात, एवढे बिंदास लोक टिप्स द्यायला चालू केलेत, वेन इट इज ॲक्च्युली इलिगल. अलाउड नाही आहे की तुम्ही टिप्स द्यायचे अनलेस अँड अंटिल यू आर रजिस्टर्ड ॲज दॅट पर्सन हू कॅन गाईड द मार्केट. बरोबर आहे. पण येतात आणि लोकांना मी पाहिले की लोक बिंदास आणि ते काय करतात, 10 रील टाकलेत, त्यातल्या कुठल्या तरी एका रीलला XYZ शेअर एकदम दुप्पट गेलाय, तो ती रील टाकतो, मी हे सांगितलं होतं तुम्हाला बघा असा इफेक्ट आला, अँड पीपल स्टार्ट फॉलोईंग. आणि ह्याच्यात खूप पिटफॉल्स आहेत, खूप लॉस होऊ शकतो. बरोबर आहे. सो CA शुड बी युअर गायडिंग स्टोन. यू कॅन टेक हिज हेल्प. इफ यू आर गोईंग इन टू रिअल इस्टेट मार्केट, जी खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, ज्या लोकांकडे खूप चांगलं इन्कम आहे ते रिअल इस्टेट मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करून खूप चांगलं अर्न करू शकतात. ओके. म्हणजे रिअल मार्केट इस्टेट इन्व्हेस्टमेंट कसा गेन तुम्हाला देऊ शकते ह्याच्यावरती आपण एक वेगळा सेशन परत करू शकतो. इतकं त्याच्यात डीप आहे. बरोबर. असं आहे. ओके. आज आपण म्युच्युअल फंड किंवा छोट्या इन्व्हेस्टमेंटसाठी आपण डिस्कस करतोय, तर ह्यासाठी मार्केटमध्ये यू हॅव गॉट सर्टिफाईड प्लॅनर्स. ओके. यू कॅन गो टू देम. ओके. काही नसेल तर काही ॲप्स आहेत ज्या ॲप्सला फ्रीली डाउनलोड करून तुम्ही तिथं इन्व्हेस्टमेंट्स तुमचं डायरेक्ट बँक लिंक करून करू शकता. काहीच नाही कळलं, हां, जस्ट गुगल युअर सेल्फ, गिव्ह मी टॉप 5 म्युच्युअल फंड्स. ओके. आता म्युच्युअल फंड्समध्ये पण प्रकार आहेत. हां, म्युच्युअल फंडमध्ये प्रकार कसे आहेत की लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी. ओके. मग लार्ज कॅप म्हणजे काय, स्मॉल कॅप म्हणजे काय, कोण गेन देतो? हां, ब्लूचिप फंड्स आहेत. ब्लूचिप फंड्समध्ये असं आहे की टॉप भारतातल्या 100 कंपनीज आहेत. बरोबर आहे. ज्यांना लॉस, जे मोस्टली दे आर ऑल गुड कंपनीज. HDFC आहे, रिलायन्स आहे, TCS आहे, टाटाज आहेत, हे सगळे त्याच्यात आहेत. बरोबर. तुम्ही डिरेक्टली त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. ओके. पण तुम्हाला कळत नाही म्हणून आपण काय करतो, गो फॉर लार्ज कॅप, राईट, म्युच्युअल फंड. आणि तुम्ही सहज गुगल करा की मला टॉप 5 कुठले आहेत, त्या टॉप 5 मध्ये तुम्ही चॉईस करा आणि टाका. 0.5%, 1% इकडं तिकडं, एवढा फरक फार तर फार पडतो. ओके. सो कुठं इन्व्हेस्ट करायचं आणि काय करायचं हा प्रश्न विचारायला फर्स्ट पार्ट आहे की तुम्हाला कशात इन्व्हेस्ट करायचं आहे, काय इन्व्हेस्ट करायचंय, तुम्ही तो म्हणजे वेगवेगळे बास्केट्स आपण जे कुठल्या बास्केटमध्ये मी पैसे टाकायचे. आज गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं, सिल्वरमध्ये करायचं, रिअल इस्टेटला करायचं, शेअर्समध्ये करायचं, म्युच्युअल फंडमध्ये करायचं, काही नाही कळलं तर मी बँकेत जाऊन FD केली. म्हणजे माझी सुरुवात अशी की ऍटलीस्ट इन्व्हेस्टमेंट चालू करा, पैसे बाजूला काढायला चालू करा. अँड आफ्टर दॅट यू गो टू दिस काइंड ऑफ पीपल. इव्हन तुम्ही बँकांमध्ये गेला, त्यांच्याकडे सुद्धा डेडिकेटेड लोक आहेत जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगसाठी हेल्प करू शकतात. बँक्समध्ये सुद्धा. नाईस. असं आहे. ओके. सो दिस इज समथिंग यू कॅन टेक डिसिजन. आणि नाव कम्स द मेन थिंग. म्हणजे आता जेवढे काय आपण डिस्कस करतोय या प्रत्येक पॉईंटचा एक वेगळा सिरीज होऊ शकतो, विच विल कव्हर अप इन द नेक्स्ट टिप्स ऑफ फायनान्स सिरीजमध्ये. किंवा जर क्रेडिट कार्ड ऑप्शन झाला, किंवा कसं सेव्ह करायचं, कुठे इन्व्हेस्ट करायचं, कुठले म्युच्युअल फंड चांगले, हे आपण नंतर डिस्कस करूच. बट आता ज्यासाठी आपण हा पॉडकास्ट करतोय दॅट इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. लेट्स कम अपॉन व्हॉट डू रिअली मीन बाय कंपाऊंडिंग. ओके. सो हा होता आपल्या पॉडकास्टचा पार्ट 1. म्हणजे बरंच काय काय शिकण्यासारखं होतं या पॉडकास्टमध्ये. दुसरा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकूयात, विच विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज कंपाऊंडिंग. आय होप तुम्हाला आतापर्यंत जेवढं तुम्ही बघितलं तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही काहीतरी नॉलेज गेन करून जात असाल. आणि कशा वाटल्या आमची चाय पे चर्चा, वेअर मला जे प्रश्न पडतात त्याचे मी उत्तरं शोधतो आणि त्याची उत्तरं तुम्हालाही देतो, कारण की मला असं वाटतं की हे प्रश्न तुम्हालाही पडत असतील. सो मेक शुअर यू मेक शुअर यू सबस्क्राईब, मेक शुअर यू फॉलो मी वडापाव टॉक्स. ऑल्सो मेक शुअर यू कमेंट इन युअर सेक्शन, कमेंट करा तुमचे क्वेश्चन्स, तुमचे काय प्रश्न असतील तर. आणि वन मोर थिंग, पुढचा पॉडकास्ट लवकरच येईल, तोपर्यंत स्टे ट्यून.